नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। आजची घटना ही जास्त लांबची नाही आहे। जळगाव जिल्ह्यामधली, जळगाव शहरामधली दुश्मनी होती, त्याच्याशीच जमले पुतणीचे प्रेम। दोध्याने सोनूच्या साथीने केला अरुणचा गेम। बघा, थोड्याशा कारणावरून झालेली मारामारी, हाणामारी आणि प्रेम हे डायरेक्ट खुनापर्यंत पोहोचलं आणि जवळील घटना आहे जळगाव शहरामधली। मसल पावरच्या बळावर वर्चस्वाची लढाई लढण्यात, जिंकण्यात आणि मिरवण्यात काही तरुणांना सुख वाटते। अशिक्षित आणि कष्टकरी समुदायाच्या वस्तीत आपले वर्चस्व दाखवणारे असे तरुण हमखास असतात। अंगी तरुणाईचा जोश, मनगडात चमकणारी ब्रेसलेट, गळ्यात चेन, हातात मोबाईल आणि अतिशय निकृष्ट अथवा सुमार दर्जाच्या भाषा, असा काहीसा अवतार या तरुणाचा असतो। प्रत्येक शहरात आणि गावातील काही वस्त्यामध्ये असे तरुण वर्चस्व दाखवतात। काही नेते मंडळी अशा तरुणांचा स्वार्थासाठी वापर करून घेतात। आपल्याला नेत्यांचा आशीर्वाद असल्याच्या अभिर्वात हे तरुण मोठमोठ्या रुबाबात फिरत असतात। त्यातून वैर वाढत जाते। मग वैराचा काटा काढण्यासाठी फक्त संधी मिळण्याची गरज असते। जळगाव शहरातही अरुण आणि सोनू यांच्यात खुन्नस होती। त्यातच अरुणचे लग्न सोनूचा साथीदार दोद्या याच्या पुतणीशी ठरले। हे लग्न होऊ नये असे दोद्याला वाटत होते, म्हणून त्याला सोनूने साथ दिली नाही। गाफील ठेवत या टोळक्याने अरुणचा निर्घुण खून केला। बघूया मित्रांनो सविस्तर घटना काय आहे, कशी घडली आणि कुठे घडली। जळगाव शहरातील समतानगर हा परिसरही तळागाळातील अल्पशिक्षित तळागाळातील रहिवाशांचा परिसर समजला जातो। सोनू आढळे आणि अरुण सोनवणे हे दोघे या परिसरातील रहिवासी होते। दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी समजले जात होते। अरुण सोनवणे हा सन 2017 एका खुनाच्या गुन्ह्यात संशयित आरोपी होता। जळगाव शहरातील यमजम कॉलेज परिसरातील असलेल्या खून प्रकारात त्याला अटक झाली होती। काही महिन्यापूर्वी त्याची निर्दोष मुक्तता झाली होती। त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती। सोनू आढळे हा रेतीचा व्यवसाय करत। त्याने बाबा ग्रुप नावाचा एक ग्रुप तयार केला होता। या ग्रुपमध्ये त्याच्या विचाराचे तरुण होते। सोनू आणि अरुण या दोघांमधील वाद समतानगर परिसरातील रहिवाशांना चांगल्या प्रकारे माहीत होता। सोनू आणि गाईसमध्ये पप्पू आढाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड आणि दोद्या उर्फ पिंट्या शिरसाट अशा तरुणांचा समावेश होता। यातील दोद्या उर्फ पिंट्या शिरसाट याच्या चुलत भावाच्या मुलीचे अर्थात पुतणीचे प्रतिस्पर्धी अरुण सोनवणे याच्यासोबत प्रेमसंबंध होते। दोघांचे 24 डिसेंबर 2023 रोजी लग्नही ठरले होते। आपल्या पुतणीच्या प्रतिस्पर्धी अरुण सोनवणे याच्यासोबत ठरलेल्या लग्नाला दोद्या शिरसाट याचा तीव्र विरोध होता। अरुणने आपल्या पुतणीसोबत लग्न करू नये यासाठी दोद्या हा अरुणला धमकी देत होता। तू माझ्या पुतणीसोबत लग्न केले तर मी तुला लग्नापूर्वीच मारून टाकेन, अशी धमकी दोद्याने अरुणला दिली होती। आपल्या भावी पत्नीच्या काकाने दिलेल्या धमकीला न घाबरता अरुणने हे लग्न करण्याचे निश्चित केले। लग्न ठरल्यामुळे अरुण सुखी संसाराची स्वप्न मनाशी रंगवत होता। त्याच्या मनामध्ये आता लग्नाचं एक वेगळं वातावरण तयार झालं होतं, पण तिकडं तो विरोधी मात्र त्याच्याशी बोलत होता, त्याच्याशी भांडणं करण्याचा प्रयत्न करत होता, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देत होता। पण या सगळ्याला टसल देत याने मात्र आता ठरवलं होतं की लग्न हिच्याशीच करायचं, हिच्याशी आपलं प्रेम आहे। यांचं थोड्या काळापासून असं प्रेम चालू झालेलं होतं। हा याच्या स्वप्नामध्ये दंगत होता। तिकडे तयारी चालू होती। अरुणची भावी पत्नी लग्नाच्या तयारीत लागली होती। दोन्ही परिवारामध्ये लग्नाच्या तयारीला वेग आला होता। मात्र हे लग्न होऊ नये यासाठी दोद्या शिरसाट प्रयत्नशील होता। आता दोद्या जो होता शिरसाट, याचा आडनाव शिरसाट आणि हा मात्र यांचा काटा काढायचा, यांचं लग्न होऊन द्यायचं नाही या मात्र याच्यामध्ये हा मग्न होता। आपल्या गँगचे वर्चस्व राहावे, अरुणचे वर्चस्व कमी व्हावे असे सोनू आणि दोद्या याचे विचार सुरू होते। त्यातून दोघे समविचारी एकत्र आले होते। समतानगर परिसरातील कोणतेही लहान लहान वाद झाले म्हणजे सोनू दोन्ही पक्षाच्या लोकांना बोलावून ते वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होता। यातून तो परिसरातील लोकांवर आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत होता। या वर्चस्वाच्या लढाईत सोनू स्वतः अथवा आपल्या गँगमधील साथीदारामार्फत कधीकधी वाद घालून दादागिरी करत असल्याचे लोक सांगतात। 10 डिसेंबर 2023 रोजी समतानगर परिसरातील वंजारी टेकडी भागातील अरुण सोनवणे याच्या काकाच्या मुलासोबत काही तरुणांचा वाद झाला होता। हा वाद मिटवण्याच्या बहाण्याने सोनू आढळे याने अरुण यास बोलावणे पाठवले। मात्र त्यामागे अरुणचा काटा काढण्याचा दोद्या शिरसाट याचा कट होता।
आपल्याला पुतणीच्या अरुणसोबत लग्न होऊ देऊ नये त्यापूर्वी त्याला जीवानीशी ठार करण्याचा दोद्या याचा वेत होता. तशीच दोद्याने अरुणला धमकीही दिली होती. मात्र निरोप सोनूने पाठवल्यामुळे अरुण गाफील होता. काकाच्या मुलांसोबत इतर तरुणाचा झालेला वाद मिटवण्यासाठी सोनूकडे जाण्यापूर्वी अरुणनेही आशिष सोनूने याला सोबत घेतले. दोघे जण अगोदर अरुणचा गोकुळ सोनूने याच्याकडे आले. आपण आडाळीकडे जात असल्याची कल्पना दोघांनी गोकुळला दिली. वंजारी टेकडी भागात गाफील असलेला अरुण येण्याचे सोनू आडाळे व त्याच्या गँगमधील पप्पू आडाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड व दोद्या उर्फ पिंटा शिरसाट, पिंट्या नाव होतं त्या दोद्याचं, हे सर्वजण वाटच बघत होते. अरुण आणि आशिष हे दोघे वंजारी टेकडी भागात गेल्यानंतर गोकुळ यास जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने गोकुळ गेला असता त्याला भयावह दृश्य दिसून आलं. त्या ठिकाणी सोनू आडाळे, पप्पू आडाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड आणि दोद्या शिरसाट असे पाचही जण त्याच्या हातातील चॉपरने आशिष सोनूने याच्या शरीरावर सपासप वार करत होते. आशिषचा आक्रोश ऐकून त्याचे आईवडील व नातेवाईक घटनास्थळी धावत आले. आलेल्या सर्व नातेवाईकांनी हल्लाखोरांच्या तावडीतून जखमी आशिषची सुटका केली. नातेवाईकांनी त्याला तातडीने मोटरसायकलवर बसून वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात नेले. आता अरुण हा एकटा सापडल्याने एकटा बघून पाचही जण त्याच्यावर तुटून पडले होते. हातातील चॉपरने सर्वांनी अरुणच्या शरीरावर सपासप वार करण्यास सुरुवात केली होती. दोघा तिघांजवळ असलेले चॉपर आलटून पालटून पाचही जणांकडून वापरले जात होते. अरुणवर होत असलेला प्राणघातक हल्ला बघून त्याचा भाऊ गोकुळ व हा घटनास्थळी त्याचा बचाव करण्यासाठी सरसावला. सोनू आणि दोद्या अशा दोघांची आलेल्या गोकुळला अवाच्य भाषेत शिवीगाळ करत तुलाही आडवा पाडतो असे म्हणत त्याच्या गळ्यावर चॉपरचे वार केले. आपल्या अंगावर होणारा वार चुकवण्यासाठी गोकुळने त्याचा उजवा हात पुढे केला. दोघांच्या हातातील चॉपरचा वार गोकुळच्या उजव्या हाताच्या मनगटासह बोटामध्ये लागला. त्यात गोकुळ जखमी झाला. जखमी गोकुळने जोरजोरात आरडाओरडा सुरू केली. दरम्यान गोकुळचा भाऊ अरुण हा जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सोनू आडाळे व अशोक राठोड या दोघांनी त्यांच्या हातातील चॉपरने अरुणच्या गळ्यावर वार केले. गळ्यावर वार झाल्याने अरुणच्या गळ्यातून रक्त वाहू लागले. अरुण मरण पावला. हे पाहून आता अजून गर्दी जमा होत होती तिथं आणि गर्दी होईल हे लक्षात येताच मारेकऱ्यांनी शस्त्रासह घटनास्थळावरून पळ काढला. जखमी गोकुळची आरडाओरडा ऐकून परिसरातील नातेवाईक आणि रहिवासी धावून आले. अरुणच्या गळ्यातून रक्ताची धार वाहत होती. त्याच्या पोटात, कमरेवर, डोक्यात व गालावर चॉपरने गंभीर वार झाल्याचे दिसत होते. आलेल्या सर्वांनी अरुण यास उठवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र अरुण काहीही बोलत नव्हता व हालचाल करत नव्हता. तो मरण पावला होता. काही वेळाने खासगी रुग्णवाहिका बोलून अरुणला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या घटनेची माहिती समजल्यानंतर नातेवाईकासह मयत अरुणसोबत लग्न ठरलेली त्याची भावी पत्नीही दवाखान्यात आली. लग्न ठरलेल्या पतीची हत्या झाल्याचे बघून तिने केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलवणारा होता. या घटनेची माहिती समजल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी रुग्णालयात भेट दिली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम असल्याची पोलिसांनी एक तुकडी तैनात करण्यात आली आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांनी रुग्णालयात दाखल होत घडलेली माहिती समजून घेतली. 10 डिसेंबर 2023 रोजी घडलेल्या या घटनाप्रकरणी जखमी गोकुळ सोनूने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोनू आडाळे, पप्पू आडाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड व दोद्या उर्फ पिंट्या शिरसाट अशा 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास रामानंद नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केला आहे. स्थानिक गुन्हे वरिष्ठ शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी समतानगर येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी संकलित केलेले पुरावे, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे फरार संशयित आरोपी कुलदीप उर्फ सोनू पोपट आडाळे, समतानगर, जळगाव यास 11 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याला पुढील तपासकामी रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपासाच्या घटनाक्रमात 14 डिसेंबर 2023 रोजी या गुन्ह्यातील पिंट्या उर्फ दोद्या शिरसाट हा त्याचे मूळ गाव नागदुली मासाबाद येथे आल्याची माहिती वरिष्ठांना कळली.
नजन पाटील यांना समजली. तो पळून जाण्याच्या बेतात असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिरसोली मार्गे वावडदडा येथे त्याला पकडण्यासाठी सापळा लावला व वावडदडा बसस्थानकालगतच असलेल्या सरपंच चहा या टपरीच्या आडोशाला ओळख लपून बसला होता. तो प्रवीण उर्फ पिंट्या दोद्या, प्रेमराज शिरसाळे, राहणार संभाजीनगर, जाकीर हुसेन यात असल्याची आणि पोलिसांनी पथकाची माहिती घेतली आणि अटकेअंती त्याला रामानंद नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नजम पाटील यांनी त्याला ताब्यात घेतले. यांची सर्व टीम त्यांच्यासोबत होती. आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला. दरम्यान या घटनेतील अशोक महादूर राठोड, राहणार जाकीर हुसेन नगर कॉलनी, संत गाडगेबाबा चौक, जळगाव हा नेपानगर येथून लपून बसला असल्याची गोपनीय माहिती MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजली. पोलीस निरीक्षक हिरे यांच्या गुन्हे शोध पथकाने त्याला मध्य प्रदेशातील नेपानगर येथून अटक केली. त्यांनाही यश आले याला पकडण्यात आणि यांची सर्व टीम काम करत होती. यांच्या सर्व टीमने यांना सगळ्यांना आता बेड्या ठोकलेल्या आहे. आता पुढील निर्णय न्यायालयही देतील, त्या हिशोबाने त्यांना सजा होईल. आणि विजय जाधव आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला. या घटनेतील संशयित पप्पू आडाळे फरार असून पोलीस यांचा शोध घेत आहेत. आता त्याच्यामधला एक पप्पू आडाळे जो होता तो अजून फरार आहे, तोही धरायचा बाकी आहे. आता तोही पकडल्यानंतर त्याचाही बरोबर विशेष कार्यक्रम होईल. तर अशी घडली मित्रांनो ही घटना. थोड्याशा कारणावरून लग्न ठरलेले असताना आपल्या पुतणीचा आपल्या विरोधी माणसासोबत लग्न सोहळा होतोय, त्यांचं प्रेम होतं म्हणून हा रागाच्या भरात त्याचा खून करतो आणि भावाचाही खून करतो, पण मात्र भाऊ तिथून बचावतो, आरडाओरड करतो, त्यामुळे तो बचावला जातो. तर मित्रांनो या घटनेमधून आपल्याला बऱ्यापैकी बोध तर भेटलेलाच आहे. आता बघूया पुढच्या घटनेमध्ये, पुढच्या स्टोरीमध्ये आपण भेटूया पुढच्या क्राईम स्टोरीमध्ये लवकरच. या घटनेला, या स्टोरीला आपण इथं स्वल्पविराम देऊया. तोपर्यंत आपल्या अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या, बोध देणाऱ्या मोटिवेशनल स्टोऱ्या किंवा क्राईम स्टोऱ्या आपण बघत राहू आपल्या चॅनलवरती. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची.